कुंभ राशी, आज रात्री 12 वाजता होणार मोठा तमाशा. या नावाचा नातेवाईक तुमचा घात करणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. कुंभ राशींच्या जातकांनो, आज रात्री ठीक 11:55 तुमच्या आयुष्यात कलयुगातील सर्वात मोठा आणि चमत्कारिक महाविस्फोट होणार आहे, जो तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत कदाचित तुमच्यात नसेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, 100 वर्षानंतर बनणार हा महातांडव तुमच्यात 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात मिटवणार. तुमच्यात एका चुकामुळे सर्व काही समक्षणासारखे उद्ध्वस्त होणार. आज विधाता स्वतः अगदी देवाला साक्षी मानून तुमच्या नशिबाचा अंतिम न्याय करणार आहे. ज्याला टाळण्याची ताकद या विश्वातील कोणत्या ग्रहात नकारात्मक शक्ती नाही. तर कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ इतका भाग्योदयाचा आहे, तितकाच तो एका दुधारी तलवारीसारखा भयानक, काळजाचा थरकाप उडवणारी घटना. जे शत्रू तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या प्रगतीवर आणि तिजोरीत अदृश्यतेला ठोकलं होतं. आज रात्री या शत्रूचा बुरखा टराटरा फाटणार असून त्याच्या नावाचे पहिले अक्षर ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी वाहू लागेल. हा कोणताही साधासुद्धा अंदाज नाही मित्रांनो. पंचमुखी हनुमानाच्या गरजेचा तो अंतिम प्रहार आहे, जो आज रात्री शत्रूचाच गर्व मातीत मिळवणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, जर तुम्ही आयुष्यात अपमानाचे कडू घोट पिऊन पैशाच्या तंगीला कंटाळून आता पूर्णपणे खचून गेला असाल, तर आज रात्री 1:15 तुमच्या वनवासाचा शेवट करणार आहे. तुमच्या घराचा उत्तर पूर्व कोपऱ्यात लपलेला हा राहू काळ आज कायमचा भस्म होणार असून विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा एक अत्यंत गुप्त उपाय तुमचा गुप्त बंद तिजोरीचे कुलूप तोडणार आहे. जर तुमचा स्वतःचे नशीब बदलण्याची खरी मत असेल, तर पुढचे 5 मिनिटात उघडणारे हे 3 महाभयानक सत्य आणि बाप्पाचा तो चमत्कारिक तोडगा एकाग्र चिंतक न्याय. हा न्याय ऐका, कारण आज रात्री तुमची करोडपती बनण्याची अधिकृत वेळ सुरू झाली आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, आजची वेळ तुमच्या आयुष्यातील कोणतीही साधीसुधी वेळ नाही, तर कलियुगातील जिथे अत्यंत चमत्कारिक काळ आहे. गेल्या 100 वर्षात कधी न दिसलेला एक अत्यंत दुर्मिळ राज्य आणि अमृतासारखी अमृतसिद्धी योग आज नेमका तुमच्या कुंडलीत एकत्र आला आहे. माझ्या नशिबांनी किंवा गरिबीशी तुम्ही आजवर रक्ताचे पाणी करून लढत होता, त्यांना संघर्षाचा पूर्णविराम देण्याची शक्ती या ब्रह्मांडातील संयुगात दिसत आहे. आज संध्याकाळनंतर तुमच्या कुंडलीत एक महातांडव योग सक्रिय होत असून ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. जर तुम्ही योग्य संयम ठेवून परिस्थितीची सांभाळून घेतले, तर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडेल आणि आनंदाचे नगाडे वाजतील. परंतु या अत्यंत महत्त्वाच्या काळात जर तुमच्याकडून एक छोटीशी चूक किंवा जरासं चुकीचं पाऊल पडलं, तर हसत्या खेळत्या घराचं शांततेचं रूपांतर भांडणात व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हा काळ हलक्यात घेऊ नका. कुंभ राशींच्या जातकांनो, आज रात्री जेव्हा तुम्ही शांत मनाने झोपलात आणि जेव्हा तुम्हाला स्वतः घरात एक वेगवानची ऊर्जा जाणवू लागेल, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आणि तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीचे नशीबच आज रात्रीपासून तुमच्या कर्मकार्याशी जोडले जाणारे आहे. आजवर तुम्ही सोसलेले प्रत्येक अपमान असो, प्रत्येक नकार असो किंवा लोकांचे टोमणे, याचा हिशोब वरच्या न्यायालयात पूर्ण झाला असून आता न्यायाची वेळ आली आहे. शतकानंतर आलेल्या या महासंघाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमचं मन आणि श्रद्धा पक्की ठेवा, कारण येणारे 24 तास तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मिटवून तुम्हाला सन्मानाने जीवन देणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, आजवर तुमच्यासोबत असे अनेकदा घडलं असेल की अगदी शेवटच्या क्षणी तुमचं बनत असलेले कामसुद्धा अचानक बिघडत चालले, किंवा घरात सगळं काही नीट असतानाही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक भीती, अस्वस्थता तुम्हाला जाणवत राहते. हा तुमचा कोणताही भ्रम नाही, तर तुमच्याच पाठीमागे रचलेला चाललेला एक मोठा कारस्थानाचा परिणाम आहे. आज रात्री ठीक 11:55 सुमारास या दृश्य जंजिरा तुटायला, पिंजरा तुटायला सुरुवात होईल आणि तुमच्या हक्काच्या सुखाचा मार्ग मोकळा होईल. कुंभ राशींच्या जातकांनो, लक्षात घ्या, ज्या शत्रूने तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, तो शोधण्यासाठी शत्रू आम्हाला खूप लांब जाण्याची गरज नाही, कारण ती व्यक्ती तुमच्यावरती जवळच्या परिचयातली, नातेवाईकातील किंवा मित्रमंडळातील, भावकीतील एक व्यक्ती आहे.
ज्याचा गावाचा पहिला अक्षर येईल यापैकी अ, प, क यापैकी एक असेल. अशाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात तंत्रमंत्रांना जर दोष किंवा नकारात्मकतेचा काळा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. कुंभ राशीच्या नशिबाचा खेळ बदलणारे बागेश्वर धामची दिव्य शक्ती आणि पंचमुखी हनुमानाची गदा आज त्या शत्रूचा अहंकार करणार आणि या काळ्या कृत्याचा समोर उच्चाटन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, त्यामुळे चमत्कार घडणार आहे. यामध्ये शत्रूचे सर्व कारस्थान उठून थेट तुमच्या अंगावर उलटणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी अडचणी खड्डे काढून ठेवले होते ते स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत आणि आज तिला अशी काही अंतर्गत चपराक बसेल की तिचा संपूर्ण गर्व मातीत मिळेल. येत्या काही दिवसात तिचे तुमच्याकडे येऊन क्षमा मागण्यासाठी व्याकुळ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. हा वेदाचा अंतिम न्याय आहे, त्यामुळे मनात कोणती भीती न बाळगता फक्त शांत राहा. महातांडव युगामध्ये सत्याचा विजय कसा होतो ते उघड्या डोळ्यांनी पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या 12 वर्षात सुद्धा आर्थिक संघर्ष खूप सुचला आहे. पैशांच्या कमतरतेमुळे जे आपण सहन केलं आणि एक छोटी गोष्टीसाठी दुसऱ्यासमोर हात पसरण्याची ती वेळ आता आली आहे. त्या सर्व त्रासाचा हिशोब आता सुद्धा होईल. आज सूर्यास्तानंतर तुमच्या कुंडलीत कुबेराचा विकास हा खजिना उघडत होता, तेव्हा याचा अभाव तुमच्या आयुष्यातून कायमचा मुळासकट उपटून टाकेल. तुमच्या तिजोरीवर आणि नशिबावर लागलेले जे कुलूप पैशाची तंगी यांच्याकडून ठेवलं होतं ते कुलूप तोडण्यासाठी आज ब्रह्मांडातील ऊर्जा पूर्णपणे अशा मार्गाने वळेल की ज्याचा तुम्ही कधी सुखच विचारसुद्धा केला नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आज रात्री 12 वाजण्याच्या आधी मोबाईलवर मेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अशुभ माहिती संदेश मिळेल, जो तुमच्या सुखलेल्या बँक खात्यात किंवा थांबलेल्या आयुष्यात नवीन प्राण फुंकेल. हा धनलाभ अचानक होणारा असेल. कदाचित खूप दिवसापासून रखडलेले तुमचे पेमेंट परत मिळेल. जुने दिलेले कर्ज अचानक वसूल होईल किंवा अचानक एखाद्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल जी तुम्ही कधीच विसरून गेला होता. हा कोणता योगायोग नसेल, तुमच्या कष्टाला मिळालेला विधानाचा अंतिम न्याय आहे, जो कोऱ्या कागदावर लिहून ठेवण्यासारखा खरा ठरणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुमच्याकडे येणारी ही लक्ष्मी केवळ तात्पुरती देणारी नसेल, तर तुमच्याकडे 7 पिढ्यांचे समृद्धीचा पाया रचणारी ठरेल. परंतु लक्षात ठेवा, एकदा तुमच्या घरात कायमस्वरूपी टिकावे आणि त्याची बरकत व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला एक पवित्र संकल्प करावा लागेल. या अचानक मिळालेल्या धनाचा 10% हिस्सा एखाद्या गरजू मुलीच्या लग्नासाठी, भुकेल्या माणसाला अन्न देण्यासाठी किंवा हनुमानजीच्या चरणी दान करण्याचे मनातून निश्चित करा. हा प्रामाणिक संकल्प तुमच्या संपत्तीला सुखाकडे घेऊन जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुमच्या घरात एक अजीब अवस्था नक्की अनुभवली. सर्व काही नीट चालू असताना अचानक भांडणे होते. आजारपण येणे हा तुमचं वळण किंवा एक भ्रम नाही, तर तुमच्या वास्तूमध्ये मुख्यतः घराचे उत्तर पूर्व कोपऱ्यात एक नकारात्मक ऊर्जेने ठाण मांडले आहे, जे तुमच्या प्रत्येक मोठ्या संधीला आतून पोखरत आहे. या छुप्या संकटांच्या मुळावर थेट प्रहार करण्याची वेळ आता आली आहे. विधात्याने या नकारात्मक ऊर्जेला तुमच्या घरातून कायमचे हकलून लावण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. आज रात्री ठीक 1:15 तुमच्या संपूर्ण वास्तूच्या वातावरणामध्ये एक अतिशय मोठा आणि दिव्य बदल घडेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या प्रगतीला खिळवून ठेवणारा वास्तुदोष आज रात्री पूर्णपणे बरा होईल, कारण तिथे बदललेली ऊर्जा एखादा लहानसा संकेत तुम्हाला या गोष्टीची अनुभूती नक्कीच देईल. ही वेळ घाबरून जाण्याची नाही, तर तुमच्या वास्तूला शुद्ध करून घराचे नंदनवन करण्याचे आहे. या महातांडव योगाच्या काळात तुमच्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुम्हाला आज एक अत्यंत सोपा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय करायचा आहे. हे सोनेरी क्षण सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातील देव्हाऱ्यात किंवा मुख्य मंदिरात हनुमानजीच्या मूर्तीसमोर एक मातीचा दिवा लावा. हा केवळ एक दिवा नसेल, तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करणारा हा असेल. हा दिवा जळत राहील तसा तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती जळून जाईल. आजची ही रात्र गेल्या आयुष्यात 12 वर्षापासून चाललेला वनवास, अपयश संपवण्यासाठीच आलेले आहे. त्यामुळे तुम्ही वरील उपाय करून नक्की पहा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.